आजच्या आपल्या क्लासमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. चला तर मग आज जाऊयात पुढच्या आपल्या यात्रेकडे. कोणी कोणी होमवर्क केलाय? काल होमवर्क सांगितला होता. एनीबडी? आपले आपले व्हिडिओ चालू करा, प्रयत्न करा व्हिडिओ चालू ठेवायचा. ऑडिओ मी क्लासमध्ये पाठवला होता आपल्या ग्रुपवरती. कोणी तो रात्री ऐकता ऐकता झोपलंय? काही फरक वाटलाय? श्रद्धा मॅडम, बोलाल का तुम्ही? काय तुम्हाला डिफरन्स जाणवला? अनम्यूट करा तुम्हाला. शांत झोप लागते हम्म. बरोबर. आणि निगेटिव्ह थॉट निघून जातात ते ऐकल्यानंतर. आपल्या सबकॉन्शियस माइंडचं, आपल्या चक्रांचं आणि ऑराचं क्लेन्झिंग करण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, आज आपण शिकणार आहोत ऑरा म्हणजे काय, चक्र म्हणजे काय, ते ब्लॉक कसे होतात. आपल्या छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ज्याच्यामुळेच आपल्या लाईफमध्ये अडथळे यायला सुरुवात होते. ठीक आहे. तर ते अडथळे कसे आपण टाळू शकतो ह्याच्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्याच्या आधी आपण जाणून घेऊयात. आता आपण रेकीच्या साधनेला लागलोय. हा एक मार्ग आहे, लक्षात घ्या. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण एखाद्या एनर्जी सोबत कनेक्ट होतोय, तर त्या एनर्जी सोबत कनेक्ट होताना त्याचे काही प्रिन्सिपल्स असतात, रूल्स असतात काही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची असेल, माहितीये सगळ्यांना तुळशीची माळ किंवा रुद्राक्ष घालायचा असेल, तर काही रूल्स आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत. की जसं की तुळशीची माळ घातल्यावर तुम्हाला नॉनव्हेज आहार नाही घ्यायचा आहे, तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. तुमच्या मुखामध्ये नेहमी नामस्मरण राहिलं पाहिजे. बरोबर. तर त्या माळेचा किंवा त्या रुद्राक्षाचा तेवढा तुम्हाला फायदा होणार. त्याचप्रमाणे जेव्हा आपण रेकी शिकतो, आपण प्रॅक्टिस करणार आहोत, आपण आपल्या शरीरामध्ये रेकीला धारण करणार आहोत. आता सगळ्यांच्या मध्ये ती ऊर्जा आहे, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली त्याला आवाहन करून ते आपल्या शरीरामध्ये, सात चक्रांमध्ये जेव्हा आपण त्या ऊर्जेला धारण करणार आहोत, आपलं शरीर, आपली ऑरा तेवढी स्ट्रॉंग पाहिजे, आपलं मन तेवढं स्ट्रॉंग पाहिजे की आपण त्या ऊर्जेला सांभाळू शकू. बरोबर की नाही? सो काही तत्व आहेत रेकीची. जेही रेकी साधक आहेत आतापर्यंत, हजारो लाखो करोडो लोकांनी रेकी शिकली आहे. सो प्रत्येक रेकी साधकाला, प्रत्येक स्टुडंटला पहिल्यांदा ही 5 तत्व शिकवणं खूप महत्वाचं असतं. कारण का ह्या तत्वांच्या शिवाय तुमची रेकीची साधना पूर्ण होऊ शकत नाही. अवघड गोष्ट कुठलीच नाहीये. आणि अजून एक, बरेच लोक मला विचारतात, मी रेकी नाही करत, तर मग मी मी सुद्धा या तत्वांना फॉलो केलं पाहिजे का? प्रत्येक ईच अँड एव्हरी प्रत्येक माणसाने जर ही तत्व फॉलो केली, तर त्याच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्हिटी, खूप शांतता, समाधान हे अट्रॅक्ट होणार आहे. लक्षात घ्या. सो करूयात पुढे सुरुवात. शांत वाटलं, शांत वाटलं. व्हेरी गुड. होमवर्क डन. व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी होमवर्क केलाय त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही एक पाऊल पुढे उचललेलं आहे, स्वतःच्या लाईफची जबाबदारी घेतलेली आहे. आणि ज्यांनी नाही केलाय त्यांनी आता करा. ओके, चला पुढे जाऊयात. सो आय होप सगळ्यांना माझा स्क्रीन दिसत असेल. सो आज आपण आधी पहिल्यांदा रेकीची 5 तत्व काय आहेत, रेकीचे 5 प्रिन्सिपल काय आहेत, हे आपण बघूयात. ओके. पहिलं म्हणजे लक्षात घ्या, आपण आपल्या लाईफमध्ये ना, आपलं मन, आपलं सबकॉन्शियस एवढं आपल्याला खेळवत असतं की आपण ह्या आत्ताच्या स्थितीमध्ये आहोत, पण आपल्या मनामध्ये पुढचा विचार असतो. आज दुपारी जेवायला भाजी काय करू, रात्री काय स्वयंपाक करू, उद्या मला इकडे जायचंय, मग काय ड्रेस घालू, किंवा काही पास्ट, की माझ्यासोबत असं काही काय झालं होतं. आणि पास्ट किंवा फ्युचर ह्याच्यामध्येच आपण राहत असतो. पण आपल्याला रेकीचं सगळ्यात पहिलं तत्व काय सांगतं? जस्ट फॉर टुडे. आज मध्ये जगा. आपल्याला फक्त आज मध्ये जगायचं आहे. लक्षात घ्या, किती गोष्टी सोप्या होतील जर आपण फक्त आज मध्ये जगलो तर. होतील की नाही सोप्या? आपल्या मनावरचं जे दुःख आहे, बर्डन, सगळा स्ट्रेस, आपण जेव्हा मागचा विचार करतो तेव्हा आपण दुःखी होतो, आणि जेव्हा आपण पुढचा विचार करतो तेव्हा आपण अँशियस म्हणजे स्ट्रेस मध्ये जातो. कसं होणार? बरोबर की नाही? आपली मुलं असतात, छोटी मुलं, खूप खोडकर असतात, अभ्यास करत नसतात.
आपण त्यांचा पुढचा विचार करून स्ट्रेसमध्ये जातो, कसं व्हायचं ह्याचं, किती आता कॉलेजमध्ये कसे मार्क पाडेल, केवढी कॉम्पिटिशन आहे, कसं ह्याचं करिअर होईल. गेलो स्ट्रेसमध्ये, कारण तर काहीच नाहीये. तो मुलगा छान त्याच्या त्याच्या लाईफ एन्जॉय करतोय आणि आपण त्याचा पुढचा फ्युचरचा विचार करून आपण स्ट्रेस घेतोय. बरोबर की नाही? अशा प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण फ्युचरचा विचार करतो तेव्हा आपल्याला हळूहळू कुठेतरी ताण यायला लागतो. आणि जेव्हा आपण मागचा विचार करतो तेव्हा आपल्याला दुःख, निराशा, डिप्रेशन ह्या गोष्टी जास्त येतात. रेकी सगळ्यांना काय सांगते? तुम्ही फक्त आजच्या दिवस जगायचं आहे, आज मध्ये जगायचं आहे. तुमचं अर्धे प्रॉब्लेम्स तिथेच सॉल्व्ह होणार आहेत. बरोबर. कारण काय बघा, मनी रेकी असू दे, उसुई रेकी असू दे, करुणा रेकी असू दे, कुठल्याही रेकीमध्ये तुमचं मन जेवढं शांत तेवढी ती रेकी तुमच्यासाठी जास्त उपयोगाला येणार. तुमचं मन भलतीकडेच आहे आणि तुम्ही रेकी देताय, शून्य उपयोग. ओके. सो आज मध्ये जगा, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. आणि मग पुढे काय? जस्ट फॉर टुडे आय विल लेट गो माय अँगर. माझा जो ही राग आहे, माझी जी काही चिडचिड आहे, ती मी सोडून देणार आहे. मला फक्त आजच्या दिवस रागवायचं नाहीये. सोपं आहे. ठीक आहे. आता मला सांगा, आपल्या क्लासमध्ये कोणाकोणाला राग येतो, कोणाकोणाची चिडचिड होते, सकाळी उठल्या उठल्या आपल्या पोरांवर, नवऱ्यावर, स्पेसिफिक कोणाकोणाची चिडचिड होते? एनीबडी? मेसेज टाईप करा, चला कमॉन. का कोणाची चिडचिड होत नाही? सगळेजण साधू आणि संत आहेत माझ्या क्लासमध्ये. वा वा वा. ओके. सो हे बघा, सिंपल आहे. मी ह्याच्यासाठी एक मार्ग सांगते, एक सोल्युशन सांगते. चिडचिड कमी होणं किंवा राग न येणं, आपण आज ठरवलंय आणि आज मला ते शक्य होईल असं होणार नाहीये. ओके. जेव्हा आपण सायकल चालवायला शिकतो, लक्षात घ्या, आठवा, तुम्ही जेव्हा स्वतः दोन चाकी सायकल आपली असते ती चालवायला शिकलात, कितीदा आपण पडलो, पडलो की नाही? पण प्रत्येक वेळेला आपण उठतो, हातात सायकल घेतो आणि पुन्हा ट्राय करतो. एक दोन दिवस जातात, चार दिवस जातात, पण पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी आपल्याला बॅलन्स करता येतो. सायकलवर येतो. आपल्याला प्रयत्न करत राहावा लागतो त्याच्यासाठी. ओके. सो आपल्याला काय ठरवायचं इथून पुढे? राग येऊ दे. पर्सनली मी सांगते, एक 2 ते 3 वर्षांपूर्वी मी स्वतः खूप चिडचिडी, खूप म्हणजे राग येणार लगेच, मला वाईट वाटणार एखाद्या गोष्टीचं. पण आता 90% गोष्टी बदललेल्या आहेत प्रयत्न करून. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपल्याला काय ठरवायचंय? मला राग आला तरी तो राग माझ्या मनात किती वेळ राहील हे आपल्याला ठरवायचं. ओके. म्हणजे तुम्ही रस्त्यावरून जाताय, कोणी तुम्हाला कट मारून गेलं, तुम्हाला राग आला. कोणी मध्येच आलं, गाडी आडवी घातली, तुम्हाला राग आला. पण तो राग तुमच्या मनात, तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये तो किती वेळ ठेवायचा हे आपल्या हातात आहे. फक्त 2 मिनिटं. फक्त 2 मिनिटं. रागामध्ये काहीही बोलायचं नाही. राग जेव्हा तुम्हाला आलेला असेल तेव्हा काहीही बोलायचं नाही, शांत राहायचं. कारण का जेव्हा आपण रागामध्ये एखाद्याला काहीतरी बोलतो तेव्हा ते वाक्य हे ट्रू किंवा राईट नसतात. ती वाक्य ही निगेटिव्हच असतात. त्यामुळे आपल्याला ते शब्द, ती वाक्य आपल्याला बोलायचीच नाहीत. शांत राहायचंय. 2 मिनिटं लांब श्वास घ्या आणि सांगा की मी रेकी साधक आहे, मी चिडणार नाही. सोडून द्या. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. लक्षात येत आहे? प्रत्येक गोष्टीवर मी उपाय सांगणार आहे तुम्हाला. ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्की फॉलो करा, लिहून घ्या. राग हा येणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. प्रत्येक व्यक्तीला राग येतो. पण राग आपल्या मनात, आपल्या ऑरामध्ये त्या रागाचे जे फिलिंग्ज आहेत ते किती वेळ ठेवायचे हे आपल्या हातात आहे. मॅक्सिमम 2 मिनिटं आपल्याला चिडायचंय आणि चिडल्यानंतर सगळ्यात पहिला नियम, आपल्याला बोलायचं नाहीये. शांत बसायचं. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. स्विच वर्ड ऍक्च्युली हा स्विच वर्ड आहे. कट कट किंवा कट ऑफ हा स्विच वर्ड आहे. तेव्हा तुम्ही तो स्विच वर्ड वापरू शकता त्या सिच्युएशन पासून लांब जाण्यासाठी. ओके. चलो पुढचा, दुसरं काय आहे प्रिन्सिपल, आपलं काय तत्व आहे? आय विल लेट गो ऑफ वरी. वरी म्हणजे काय? चिंता. ठीक आहे. हे बघा, आपले जे साधू संत आहेत ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये आता वारी येईल आणि आपल्याला खूप मोठी परंपरा आहे. तर आपल्या साधूंनी एक छान वाक्य लिहिलेलं आहे: चिंता तुम्हाला चितेकडे नेणार आहे. ठीक आहे.
सो जेवढी चिंता कराल तेवढं तुमचा हार्ट फास्ट 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 पंप होणार, बीपी वाढणार, बरोबर, डोकं दुखणार, पित्त खवळणार, काय होणार आहे, आपली हेल्थ डिटोरिएट होणार आहे. मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही चिंता करता तेव्हा ते कमी 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 व्हायला जातात. सो सेम वे जसं मी तुम्हाला अँगर बद्दल सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला हे ठरवून घ्यायचंय की एखादी चिंता, कुठलाही विषय आला डोक्यात ज्याच्याबद्दल आपल्याला वरी वाटतेय, चिंता वाटतेय, ती गोष्ट देवावर सोपवून द्यायची. तुमचे जेही गुरु असतील, स्वामी समर्थ, दत्तात्रय, गणपती बाप्पा, ज्याही देवाला तुम्ही मानता त्या परमेश्वरावर सोडून द्या की मला माहितीये की माझा परमेश्वर, माझा ईश्वर ह्याच्यातून मला बाहेर काढणार आहे, आणि सोडून द्या ती चिंता त्याच्यावर. सांगा त्याला की यू आर देअर, मी चिंता नाही करणार, मी वरी नाही करणार. हॅप्पी राहायला दुसरा महत्वाचा पॉइंट आहे. अँगर कमी झाला, स्ट्रेस, चिंता कमी झाली, बरोबर, तुमचं लाईफ आपोआप हॅप्पी राहणार आहे, आनंदी राहणार आहे. मी जे बोलतीये ते पटतंय का? का असं नको आहे की छान 1 तासाचं भजन कीर्तन ऐकून तुम्ही घरी गेलात, छान वाटलं, आणि मग त्याचा उपयोग शून्य, असं नकोय मला, बरोबर? ओके, पुढे जाऊयात. आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. ठीक आहे. हे बघा, आपल्या लाईफमध्ये ना, आपण रेकी करू, आपण कुठलीही साधना मार्गाला लागू, आपलं काम आपल्याला चुकणार नाहीये. मग जॉब असू दे, बिझनेस असू दे, घरकाम असू दे, आपलं काम हे आपल्याला करावंच लागणार आहे. पण ते काम आपण काय म्हणजे मनामध्ये काय फिलिंग्स, काय भावना ठेवून आपण ते काम करतोय, हे फार महत्वाचं आहे. बघा, कधी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, आपल्याला कधी कधी ना स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आलेला असतो. हं? आणि आपण आता करायचं म्हणून कधी कधी भाजी करतो, पोळी करतो, घरातली कामं करतो, करायचं म्हणून कधी कधी करून टाकतो, पण त्यावेळेला त्या भाजीची चव काही छान झालेली नसते. होतं कोणासोबत असं होतं? आपण जे कुकिंग करतो, जेव्हा आपण मनापासून करतो, माझ्या घरातल्यांनी, माझ्या मुलाबाळांनी, नवऱ्यानी हे अन्न खाऊन त्यांना छान फील होणार आहे, त्यांचं पोट ते तृप्त होणार आहे, त्यांचं पोट भरणार आहे, हेल्दी राहणार आहे, ह्या माइंडसेटने जेव्हा आपण ते कुकिंग करतो तेव्हा त्या अन्नाची चव ही बदललेली असते, खूप बदललेली असते. ओके. कोणी नसेल असा अनुभव घेतला तर नक्की करून बघा. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण कुकिंग करतो, जर तुमच्याकडे बाई असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, झाल्यानंतर फक्त त्याला एक इंटेन्शन द्यायचंय कुकिंगला, की हे मी पर्सनली काय करते, मी अन्नपूर्णा मातेला आवाहन करते, कारण का ती एनर्जी कुकिंगशी रिलेटेड आहे, अन्नाशी रिलेटेड आहे. सो आपला मंत्र असतो की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. हा अन्नपूर्णेचा मंत्र आहे, तो मी माझ्या फ्रीजवरती, माझ्या ओट्याच्या इथे मी तो लावून ठेवलेला आहे. तुमच्या लक्षात नसेल तुम्हीही लावून ठेवा. तो मंत्र म्हणायचा, तिला आवाहन करायचं आणि सांगायचं की हे अन्न खाऊन माझ्या घरच्यांची तब्येत छान राहतीये, त्यांना पूर्ण आरोग्याचा लाभ होतोय, हे अन्न चविष्ट झालेलं आहे. असं फक्त 1 मिनिट तुम्ही इंटेन्शन द्या, तुमच्या अन्नाची चव हळूहळू म्हणजे कशी बदलेल तुमचं तुम्हालाही नाही कळणार. सो जी ही गोष्ट आपण करतोय ती मन लावून करायची, ऑनेस्टली करायची, त्याच्यामध्ये आपलं 100% आपल्या साईडनी द्यायचंय. ओके, लक्षात येत आहे? पुढचं काय प्रिन्सिपल आहे बघूयात. फोर्थ प्रिन्सिपल इज आय विल बी ग्रेटफुल फॉर ऑल, फॉर माय ब्लेसिंग्स. म्हणजे आतापर्यंत जीवनामध्ये माझ्याकडे जेही काही आहे, देवाने मला आतापर्यंत जेही काही आशीर्वाद दिलेले आहेत, मग माझं घर असेल, माझी माणसं असतील, माझं शरीर असेल, माझ्याकडे आता बँकेत जे काही पैसे आहेत, माझा जो जॉब आहे, जो बिझनेस आहे, त्या सगळ्यासाठी आपल्याला थँक्यू म्हणायचंय, ग्रेटफुल राहायचंय. हे काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. की जोवर आपण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीसाठी आपण जोवर ग्रेटफुल नाही राहणार, तोवर आपलं मन ओपन होणार नाही, आपली ऑरा पॉझिटिव्ह होणार नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचं, मी या जगातल्या सर्व लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, इथे फक्त लिव्हिंग बिंग साठी लिहिलंय, आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. पण मी असं म्हणेन की फक्त लिव्हिंग नाही, नॉन लिव्हिंग थिंग साठी सुद्धा आपल्याला काइंडनेस
ठीक आहे. प्रेम, ममता, मायाभाव, हा जो आपल्या मनातला आहे ना, प्रत्येकासाठी तुम्ही प्रेम द्या, प्रत्येकावर माया करा, ममता करा. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर प्रेम देता ना, तुम्हाला तेवढंच प्रेम परत मिळतं. सेम व्यक्तीकडून नाही मिळणार, दुसऱ्या व्यक्तीकडून मिळेल. पण ते तुम्हाला लाईफमध्ये रिटर्न येतं. कर्माचा तो रूल आहे, जे तुम्ही कर्म कराल तेच तुम्हाला रिटर्न येणार आहे. सो कर्म करताना आपल्याला नेहमी प्रत्येक तो जिवंत व्यक्ती असू दे किंवा सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे, घरातली एखादी वस्तू असेल जे तुम्ही पुसताय, तरी कसंही आपलं पुसलंय, त्याला तेवढंच प्रेम द्या ना, ती वस्तू तुमच्यासोबत लाईफ टाईम राहील. ओके. सो जिवंत म्हणजे सजीव आणि निर्जीव अशा प्रत्येक गोष्टीवर आपल्याला प्रेम, माया, ममता, आदरभाव आपल्याला ठेवायचा आहे. ही 5 तत्व आहेत आपली. रेखीची ही 5 तत्व आहेत. ओके. स्टॉप शेअरिंग. अवघड वाटतायत का? ही फॉलो करायला फार अवघड वाटतंय का? सुरुवातीला काही ना काहीतरी, जेव्हा आपण नवीन गोष्टी करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या लाईफमध्ये डिस्कम्फर्ट येतो. ठीक आहे. कम्फर्टेबल आपण राहिलो तर आपलं लाईफ पुढे जाणारच नाहीये. सो डिस्कम्फर्ट जेव्हा तुम्हाला जाणवेल, तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही ग्रोथ करताय. येत आहे लक्षात? अं, गरुड असतो ना, गरुड, गरुड पक्षी तुम्हाला माहिती असेल तर तो काय करतो, त्याचं पहिलं 70 वर्षांचं का 60 वर्षांचं त्याचं आयुष्य असतं. त्याच्यानंतर तो म्हातारा व्हायला लागतो, त्याला उंच उडता येत नाही, त्याचे पंख, त्याची चोच सगळी वीक व्हायला लागते, म्हातारपणात जसं आपलं होतं तसं. त्याच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक म्हणजे तसं रडत बसायचं, कुढत राहायचं आणि मरून जायचं. कारण का त्याला अन्न पाणी कोणी आणून देणार नसतं, बरोबर, आपल्यासारखं ते काही साठवून ठेवत नाहीत. सो त्याला अन्न पाण्याशिवाय मरून जायचं. किंवा दुसरा त्याच्याकडे एक ऑप्शन असतो, तो म्हणजे थोडा पेन सहन करायचं. तो त्याला जेवढं जमेल तेवढं उंच झाडावर जातो किंवा उंच टेकडीवर जातो, जिथे कुणीही त्याला पाहणार नाही. दगडावर आपली चोच जी असते ना, ती चोच दगडावर मारून मारून स्वतःच आपली चोच ती तोडून टाकतो तो. आपल्या पंजांनी म्हणजे त्याचे जे पॉज असतात त्यांनी आपले पंख जे खराब झालेले आहेत ते काढून टाकतो. ही खूप पेनफुल प्रोसेस आहे, कारण का इथे कुठेही अॅनेस्थेशिया नाही देणार नाहीये त्याला कोणी, इंजेक्शन देणार नाहीये, मेडिसिन देणार नाहीये, पाणी नाही, खायला नाही. जेव्हा त्याची चोच तो स्वतः तोडतो, त्याचे पंख स्वतः खराब झालेले पंख तो काढतो आणि तिथे आठवडा 10 दिवस त्या अवस्थेत तसाच तो राहतो. त्याच्यानंतर त्याला नवीन चोच येते, त्याला नवीन पंख येतात, त्याचा एक पुनर्जन्म असतो तो. लक्षात येत आहे? आणि ह्या पेन मधून जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो पुन्हा स्ट्रॉंग, आधीपेक्षा खूप स्ट्रॉंग झालेला असतो, त्याचं वय पुन्हा वाढलेलं असतं. ही गरुडाची स्टोरी आहे. ही खूप लोकांना माहिती नसेल की त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये त्याला एक खूप डाऊनफॉल घ्यावा लागतो. आपण राजा म्हणतो सगळ्यात उंच उडणारा, पण त्याच्याही लाईफमध्ये निगेटिव्ह पॅच, एक फेज म्हणतो ना, तसा निगेटिव्ह फेज त्याच्याही लाईफमध्ये येतो. तेव्हा आपण काय चूज करतोय? तेव्हा आपण कम्फर्ट झोन मध्ये राहून आपण त्या गोष्टी सोडून देऊन मरणाला आपल्याला घ्यायचंय, का आपल्याला थोडस पेन सहन करून, डिस्कम्फर्ट सहन करून आपल्याला पुढे जायचंय आणि अजून स्ट्रॉंगली बिल्ट व्हायचंय, हे आपण ठरवायचंय. लक्षात घ्या. सो जेव्हाही तुम्ही कुठल्याही, म्हणजे आता मी रेकी शिकवतीये, प्राणिक हिलिंग असेल, मेडिटेशन असेल, तुमचं हेल्थ रिलेटेड असेल, तुम्हाला जिम लावायचंय, तुम्हाला वजन कमी करायचंय, तुमचा थायरॉइड किंवा तुमचं जे हार्मोनल प्रॉब्लेम्स असतील त्याला क्युअर करायचंय, प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला डिस्कम्फर्ट ही येणार आहे. पण त्या डिस्कम्फर्टला ऍक्सेप्ट करा आणि पुढे जा. तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि खूप पॉझिटिव्ह तुमचं लाईफ तुम्हाला मिळेल. ओके. चलो, लेट्स गो अहेड. सो आपण आता काय बघितलं? आपण आता रेकीची 5 महत्वाची तत्व पाहिलीत, जी आपल्याला आयुष्यात अवलंबायची आहेत. आपल्याला त्याच्यावर चालायचंय, त्या तत्वावर आपल्याला फॉलो करायचे ती तत्व. आता मी काय सांगेन तुम्हाला, ही जी 5 तत्व आहेत जी मी आता सांगितली, सकाळी उठल्यानंतर एकदा ही तत्व वाचायची. ओके. मी मी माझी जेव्हा सुरुवात केली होती, व्हॉट आय डिड इज,
मिरर असतो ना आपला, सकाळी उठल्यानंतर आपण दात घासतो, प्रत्येकाच्या घरात दात घासायला एक छोटा आरसा तरी असतो. मी काय केलं होतं, त्या आरशात वरती मार्करनी ही तत्व लिहून ठेवली होती. सो जेव्हा आपण दात घासायला लागतो, आरशात बघतो, तेव्हा आपल्याला आरशावरची ती तत्व लिहिलेली जी असतात ती दिसतात. लक्षात येत आहे? दात घासता घासता ती वाचायची. आपल्या सबकॉन्शियस मध्ये सकाळीच एकदा हे फिट झालं ना, की हे हे आपल्याला करायचंय, आपोआप आपण दिवसभर त्या तत्वांवर चालू शकतो. प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला एक ऑप्शन, एक उपाय सांगते बघा. मला माहितीये, कारण का मी स्वतः माझी जर्नी खूप अप्स अँड डाऊन्सची होती. जेव्हा मी रेकीमध्ये आले, सुरुवातीला रेकीचा क्लास केला, मग काही महिने मी त्याची प्रॅक्टिस नाही केली. मग पुन्हा माझ्या लाईफमध्ये काही गोष्टी घडल्या, सो मला इच्छा झाली की नाही, आता मला रेकीची परत प्रॅक्टिस चालू करायची आहे. सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स राहतात, आणि त्याच्यातून आपण बाहेर कसे येतोय हे फार महत्वाचं आहे. ओके, सो लेट्स गो अहेड. आता आपण पुढे आज शिकणार आहोत की आपली एनर्जी फील्ड म्हणजे काय. कोणाला माहिती आपली ऑरा म्हणजे काय? कोणी सांगू शकेल मला? एनीबडी? जे रेकी साधक आहेत आपल्याकडे, इथे आहेत का कोणी रेकीवाले? येस, बोला मॅडम. अनम्यूट करा. स्वतः बोला. आपली स्वतःची प्रभाव म्हणतो जे मराठीतून आपण, जी स्वतःची एनर्जी आहे, तो म्हणजे आपला ऑरा. बरोबर, व्हेरी गुड. एकदम व्यवस्थित डेफिनेशन सांगितलं. थोडं डीप डीप थँक्यू. मध्ये मी सांगते. ओके, सो लक्षात घ्या, एनर्जी फील्ड म्हणजे काय. जसं आपल्याला ह्या शरीर, हे भौतिक शरीर आहे आपलं, फिजिकल बॉडी, ज्याला आपण म्हणतो स्थूल शरीर. इंग्लिशमध्ये फिजिकल बॉडी म्हणतो, की आपल्याला इथे डोळे आहेत, इथे नाक आहे, इथे आपलं लेफ्ट साइडला आपलं हृदय आहे, ही छाती आहे, हे खांदे, हे हात. आपण त्याला फील करू शकतो. आपण एक्सरे काढू शकतो, MRI काढू शकतो. डॉक्टर्सना त्याच्यावर पूर्ण डॉक्टर्सनी रिसर्च केलेला आहे. ही आपलं स्थूल शरीर झालं. सेम वेज आपल्या एनर्जी, जसं एनर्जी म्हणजे एनर्जी इज अ फॉर्म बेसिकली. तो प्रकाशमय असेल, तो वाऱ्याच्या म्हणजे वायूच्या स्वरूपातला असेल, ठीक आहे, फीलच्या स्वरूपातला असेल, तर त्याला आपण आभामंडल म्हणतो. सो बेसिकली जेव्हा आपण एनर्जी फील्ड म्हणतो, त्या एनर्जी फील्डमध्ये आपल्याकडे आपल्याला 3 शरीर असतात. हं? आता ही रचना आहे, थोडी समजावून घ्या, ठीक आहे, कारण का आजचा क्लास फार महत्वाचा आहे पुढे शिकण्यासाठी. जे लोक नवीन आहेत आपल्या रेकी साधनेमध्ये, त्यांच्यासाठी तर खूपच महत्वाचं आहे. तर आपल्याकडे 3 शरीर असतात. 3 शरीर कुठली असतात? तर एक म्हणजे स्थूल शरीर, फिजिकल बॉडी. ओके. दुसरं म्हणजे आपलं मनोमय शरीर, मानसिक शरीर, म्हणजे सबकॉन्शियस तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे, त्याला आपण मेंटल बॉडी म्हणतो. हम्म. आणि तिसरं म्हणजे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म म्हणजे जे दिसत नाही, अशी ती एनर्जी बॉडी, ज्याच्यामध्ये आपल्याला फिलिंग्स येत असतात. मला एखाद्या जागेवर जाऊन मला छान वाटत नाहीये, इथून पटकन निघूया, हे फिलिंग तुम्हाला कुठून येतं? तुमच्या एनर्जी बॉडीमध्ये ते व्हायब्रेशन मॅच होत नाहीत, आणि म्हणून तुम्हाला मनामध्ये चलबिचल व्हायला लागते की दिस इज नॉट अ राईट प्लेस, इथे नको थांबायला जास्त वेळ. लक्षात येत आहे? सो पहिल्यांदा आपल्या शरीराच्या बाहेर अशी पसरलेली आपली एनर्जी असते, आपली एनर्जी बॉडी असते, त्यालाच आपण आभामंडल किंवा ऑरा अशी म्हणतो. ओके. आता आभा किंवा प्रभा किंवा ऑरा, हे तीनही शब्द सेमच आहेत. हे आपल्या शरीराच्या बाहेर असलेलं एक विद्युत चुंबकीय क्षेत्र असतं. आपण प्रत्येकाने सायन्स शिकलंय. सायन्समध्ये आपण एक मॅग्नेटचा एक प्रयोग केलेला असतो बघा. पॉझिटिव्ह मॅग्नेट आणि निगेटिव्ह मॅग्नेट ठेवलं, आणि त्याच्यामध्ये आपण लोखंडाचा चुरा आपण जर टाकला, तर त्याच्यामध्ये असे लाईन्स तयार होतात, जर कोणाला आठवत असेल, जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर. ओके. तर त्याचप्रमाणे जसं मॅग्नेटला मॅग्नेटिझम असतं, ओके, चुंबकाला त्याचं एक चुंबकीय क्षेत्र असतं, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक शरीराला एक विद्युत चुंबकीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं. जसं मोबाईलमध्ये आपण जो मोबाईल आपण वापरतो हातामध्ये, किंवा इंटरनेट जसं आपण वायफायनी कनेक्ट करतो. आता मोबाईलला जेव्हा इंटरनेट कनेक्ट होतं तेव्हा ते दिसतं का हो? नाही दिसत, बरोबर.
मोबाईल मधूनही काहीतरी काहीतरी रेडिएशन बाहेर येतात, ते दिसतात का? ते दिसत नाहीत. त्याचप्रमाणे आपली जी ऑरा असते ती आपल्याला दिसत नाही, पण ती आपण हाताने फील करू शकतो, किंवा असे काही इक्विपमेंट्स आहेत ज्याच्यावर आपली ऑरा चेक करता येते. ओके. सो आपले जे शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक, हे जे आपले सगळे, ही जी प्रगती असते ती आपली या ऑरावरती डिपेंड असते. ठीक आहे. म्हणून ऑरा क्लिनिंग, जे मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला जे सांगितलेली आहेत ना, ती ह्या ऑरासाठी, ह्या ऑराला क्लीन ठेवण्यासाठी सांगितलेली आहे. आता या ऑरामध्ये आपण डीप जाऊया. आपल्याला दोन प्रकारच्या ऑरा असतात. एक, या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की शरीराच्या जवळ आणि एकदम स्ट्रॉंग अशी ही एक ऑरा आहे, याला म्हणतात इनर ऑरा, जी आपल्या शरीरापासून पुढे 4 ते 5 इंचाच्या अंतरावर असते. म्हणजे 4 ते 5 इंच म्हणजे इथून ते एवढी, इथून ते एवढी असा हा आपल्या इनर ऑरा, जी आपल्या शरीराला चिकटलेली असते. आता ही इनर ऑरा डेव्हलप कुठून होते? आपल्या चक्रांपासून डेव्हलप होते. आपल्याला बेसिक अशी 7 चक्र असतात महत्वाची. ऍक्च्युली आपल्या शरीरामध्ये 108 पेक्षा जास्त चक्र आहेत. आपल्या शोल्डरला चक्र आहेत, एल्बोला चक्र आहेत, आपल्या वरती म्हणजे ऑरामध्ये वरती चक्र आहेत, तळव्यामध्ये खाली चक्र आहेत, अशी खूप चक्र आहेत. पण सगळ्यात महत्वाची अशी ही 7 चक्र आहेत. चक्रांबद्दल पुढे सांगूयात, पण या चक्रांपासून एक एक लेअर ऊर्जेचा आपल्या शरीराभोवती पसरतो, आणि तो पसरलेला लेअर म्हणजे आपली ऑरा असते. अजून डीप गेलं तर ह्या इनर ऑराचेही 7 प्रकार असतात. म्हणजे रूट चक्रापासून निघालेला एक थर, सॅक्रल पासून निघालेला एक थर, मणिपूर पासून निघालेला एक थर, असे थरावर थर जशी एनर्जीची साठत जाते तशी तो इनर ऑरा बनतो. ओके. आणि जो आउटर ऑरा आहे, जो इथे पसरलेला दिसतोय बघा तुम्हाला, किंवा आपण देवांचे फोटो लावतो तर त्या देवांच्या फोटोमध्ये असे मागे पिवळे पांढरे प्रकाश तुम्हाला दिसतात. सो त्याला म्हणतात आउटर ऑरा. ओके. आता आउटर ऑरा म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीची ऑरा मला आवडली आहे, नाही आवडली आहे, तो व्यक्ती माझ्या घरात आल्यावर, माझ्या जवळ बसल्यावर मला काय फील होत आहे, हे जे सगळे सेन्सेशन्स असतात ना, हे या आउटर ऑरा मधून आपल्याला मिळत असतात. ओके. आउटर ऑरा ही नॉर्मली 10 ते 15 फूट लांब असते. 10 ते 15 फूट, बघा विचार करा. आणि जे लोक मेडिटेट करतात, जे खूप पॉझिटिव्ह माइंडसेटचे असतात, त्यांची ऑरा अजून वाढते. अप टू 50 पर्यंत ती ऑरा जाते. आणि जे संत आहेत, साधू आहेत, महात्मे आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, किंवा आताच्या ह्याच्यात सद्गुरू आहेत, की जे ऍक्च्युली खूप साधनेच्या खूप पुढच्या लेवलवर गेलेले आहेत, त्यांची जी ऑरा असते ती 100-100 फुटापर्यंत लांब पसरलेली असते. म्हणजे एक संत व्यक्ती आपल्या गावात आली ना, तर अख्ख्या गावाला त्याच्या ऑराचा फील होऊ शकतो. म्हणून असं म्हणतात ना की संत आले की त्यांच्या दर्शनाला नक्की जायचं, कारण का त्याच्या ऑरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वास करायला मिळेल, त्याची पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळेल. ओके. सो हे झालं ऑरा. आता जसं आजकाल आपण सगळेजण काय म्हणतो ना, सिमेंट आणि कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहतो. प्रत्येक जण फ्लॅटमध्ये राहतो. बंगला असेल तरी सिमेंट कॉन्क्रीटचाच बंगला असतो. पूर्वीच्या गावांमध्ये कसं की आपण मातीनी, शेणानी, गवतापासून बनवलेल्या भिंती असायच्या. जेवढं आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहतोय तेवढी आपली ऑरा कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. आपली ऑरा हळूहळू हळूहळू श्रिंक होते, छोटी होते. आणि त्यामुळे आपल्याला जे सततचे मानसिक त्रास, सतत मूड स्विंग्स, ह्या ज्या गोष्टी होतात, एखाद्या निगेटिव्हिटी लगेच आपल्याला अट्रॅक्ट करते. कारण का आपली ऑरा जी पसरायला हवी ती पसरलेली नाहीये, ती श्रिंक झालेली आहे. म्हणून मी नेहमी प्रत्येकाला सांगते की तुम्हाला जेवढं जेवढं तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल, ऍटलिस्ट दिवसातून एक अर्धा तास तुम्ही ग्रीन ग्रासवरती चाला. म्हणजे पायामध्ये शूज, चप्पल न घालता त्या ग्रासचा, त्या मातीचा, त्या गवताचा तुमच्या पायाला टच झाला पाहिजे. ओके. तुमचं रूट चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते, तुमची ऑरा हळूहळू पॉझिटिव्ह होते. तुमच्या आजूबाजूला झाडं असतील तर झाडांना जाऊन तुम्ही हक करा. तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या म्हणजे बागेमध्ये जर झाडं असतील तर झाडांच्या सानिध्यात राहा. त्यांनी तुमची ऑरा जास्तीत जास्त पसरणार आहे. तुमच्या जवळ जर नदी असेल, तलाव असेल, जलाशय असेल, तिथे जाऊन एक 10 ते 15 मिनिटं तिथे जाऊन
शांत बसा, मेडिटेट करायची गरज नाहीये, पण जेवढं तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहणार आहात तेवढी तुमची ऑरा वाढणार आहे. तुमचे आपोआप पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. बघा, आपण फिरायला गेल्यानंतर किती पॉझिटिव्ह वाटतं, कारण का आपण नेहमी फिरायला जातो शहरातून लांब कुठेतरी, समुद्रावर, नदीवर, डोंगरावर, अशाच ठिकाणी आपण फिरायला जातो. आपोआप जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात आपण जातो, आपलं माइंड खूप फ्रेश, खूप रिलॅक्स होतं की नाही? सो दिस इज हाऊ इट वर्क्स. आता हे झाली बाहेरचं, हे शरीराच्या बाहेरचं झालं. आता शरीराच्या आतमध्ये सुद्धा एनर्जी असते. तर ती एनर्जी फिरते कशाच्या ह्याच्यात? तर आपल्या चॅनल्स असतात, त्याला नाडी म्हणतो आपण. जसं आपला रक्त प्रवाह करण्यासाठी वेसल्स असतात, वेन्स आणि आर्टरीज असतात, बरोबर? त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ज्या दिसत नाहीत अशा नाड्या असतात. असं सांगितलंय संपूर्ण शरीरामध्ये 72,000 पेक्षा जास्त नाड्या असतात. 72,000 पेक्षा जास्त नाड्या आहेत. पण सगळ्यात महत्वाच्या 3 नाड्या आहेत, ज्या म्हणजे सगळ्यात सेंटर मधून, आपल्या स्पाइन मधून जी जाते ती सुषुम्ना नाडी सगळ्यात महत्वाची. उजव्या बाजूला आहे पिंगला नाडी आणि डाव्या बाजूला आहे इडा नाडी. इडा आणि पिंगला, आणि मधून जाणारी सुषुम्ना. तर जेव्हा आपण डीप ब्रिदिंग करतो, प्राणायाम करतो, तेव्हा आपण या नाड्यांना ऍक्टिव्हेट करत असतो. लक्षात येतंय? म्हणून मी प्रत्येक वेळेला श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास घ्या, श्वास घ्या, हे का सांगते? कारण का जी ऊर्जा तुमच्या ऑरामध्ये आहे, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, ती शरीरात जाण्याचं काम हे तुमच्या श्वासाने होतं. ओके. आणि आता मेन आपल्या गोष्टीकडे वळूयात, ती म्हणजे आपली 7 चक्र. आपल्याला टोटल म्हणजे बरीच चक्र आहेत, पण ही महत्वाची 7 चक्र का आहेत? तर ही आपल्या शरीराच्या चलन-वलन, आपलं जे शरीर जसं चालतंय त्याच्यावर ही डायरेक्ट चक्र ही बसलेली आहेत. प्रत्येक चक्राला एक हार्मोन आहे, कारण का आजकाल हार्मोनल इम्बॅलन्स खूप वाढलाय. जर तुम्हाला माहिती असेल, मी मेडिकल फील्डमध्ये आहे, पण आजूबाजूला जर बघितलं तर 10 पैकी 6 ते 7 बायकांना किंवा पुरुषांना सुद्धा हार्मोनल प्रॉब्लेम, थायरॉइड आहे किंवा पीसीओडी आहे, असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स का डेव्हलप होत आहेत? कारण का कुठेतरी आपली ऑरा श्रिंक होतीये, कुठेतरी आपली चक्र श्रिंक होत आहेत. त्याच्यामुळे हार्मोन्स वरती प्रॉब्लेम येतोय. सो ही प्रत्येक हे चक्र जे आहे, जिथे जिथे आपली महत्वाची 7 हार्मोन्सची इंद्रिय आहेत, तिथे ही चक्र बसलेली आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनाचं चलनवलन या चक्रांवरती आधारित आहे. ओके, लक्षात येत आहे का? कंटाळा येतोय? एनीबडी? बोर नाही ना होते? येस. सो चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे व्हील, चक्र म्हणजे पहिया, स्टेशन. आता तुम्ही सांगा, एखादं मेट्रो स्टेशन आहे, तर मेट्रो स्टेशनवर काय होत असतं? स्टेशनमध्ये काही लोक आत घुसत असतात, काही लोक बाहेर येत असतात. सेम वेज आपली जी चक्र आहेत, प्रत्येक चक्र हे स्टेशन आहे, एनर्जी स्टेशन. तिथे एनर्जी येत असते, एनर्जी जात असते, एनर्जी येत असते, एनर्जी जात असते. ओके. जेव्हा ही चक्रांची एनर्जी येणे आणि जाण्याची थांबते, तेव्हा आपण म्हणतो की एनर्जी ब्लॉक झालेली. ओके. ट्रॅफिक जॅम म्हणतो ना, की रस्त्यावरचे दोन्ही साईडला येणे आणि जाणारे रस्ते थांबलेले, गाड्या जाऊच शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? ट्रॅफिक जॅम. सेम वेज जेव्हा आपली चक्र जेव्हा एनर्जी इन आणि आउट फ्लो करत नाहीत, त्यावेळेला ती चक्र श्रिंक झाली आहेत, ब्लॉक झाली आहेत, असं आपण म्हणतो. ओके. ओके, सो पहिली 7 चक्र आज आपण शिकणार आहोत. लेट मी शेअर माय स्क्रीन अगेन. प्रत्येक चक्राला एक फ्रिक्वेन्सी असते. आता मी जेवढं रेकीच्या हिशोबाने महत्वाचं आहे, तेवढं मी आता तुम्हाला नॉलेज देतेय. ह्या नॉलेजपेक्षा खूप डीप, म्हणजे हे मी जे सांगते तुम्हाला, हे फक्त 50% नॉलेज आहे. जो माझा चक्रांचा क्लास आहे, मी अजून एक चक्र अवेकनिंगचा पण क्लास घेते, त्याच्यामध्ये प्रत्येक चक्राची फ्रिक्वेन्सी, ती कशी वर्क होते, हे आपण खूप डीपली शिकवतो. एका चक्रासाठी आपण एक एक दिवस देतो, पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही, कारण का आपण रेकी शिकतोय. ओके. सो पहिलं चक्र बघा, आपण खालून वर जातो. जेव्हाही आपण चक्रांचा अभ्यास करतो तेव्हा आपण खालून वर जातो. तो पहिलं चक्र, ज्याला आपण मराठीत म्हणतो मूलाधार चक्र,
रूट चक्र. कोणीतरी आपल्या स्क्रीनवर छान रेगोटे आवडतंय. एक मिनिट थांबा. ओके, स्क्रीनला सारखं हात नका. चल, सो मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र ते असतं कुठे, तर आपल्या मज्जारज्जूच्या सगळ्यात शेवटी, जिथे आपण माकड हाड म्हणतो, टेल बोन म्हणतो, बेस ऑफ अवर स्पाइन, तिथे ते चक्र वसलेलं आहे. हे दिसतं का? हे दिसत नाही. हे सगळं एनर्जी, सूक्ष्म शरीर आहे हे. ओके, याला म्हणतो मूलाधार चक्र. आणि प्रत्येक चक्राला त्याचा त्याचा बीज मंत्र असतो, ज्या मंत्राने ते चक्र ऍक्टिव्हेट होतं, ती फ्रिक्वेन्सी ऍक्टिव्हेट होते. त्याचा मंत्र आहे लम. ठीक आहे, हे तुम्ही लिहून घ्या, प्रयत्न करा, तुमच्याकडे ह्या नोट्स असाव्यात. मी अतिशय स्लोली चाललीये जेणेकरून तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे, तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्याचं तत्व आहे, प्रत्येक चक्राला एक तत्व आहे. त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. ठीक आहे, हे बघा, मूलाधार म्हणजे मुळाचा आधार. ठीक आहे, मूलाधार ज्यांनी आपल्याला आधार देते, आपली पृथ्वी, आपली जी धरणी माता आहे ती आपल्याला आधार देते. बरोबर, आपण त्याच्यावर उभं राहू शकतो, आपण बसू शकतो, झोपू शकतो. जर धरणीच नसेल, जर आपल्याला आधारच नसेल, तर आपण हे आपलं काही अस्तित्व आहे या जगात? त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी जेही काही लागणार आहे, मग अन्न, वस्त्र, निवारा, ठीक आहे, आपली स्टेबिलिटी, आपल्या लाईफमध्ये असलेली स्टेबिलिटी, ही सगळी ह्या मूलाधार चक्रावर आधारित आहे. मनी हिशोबाने आपण पहिली खालची जी 3 चक्र आहेत बघा, तुमचं मूलाधार चक्र जर स्ट्रॉंग नसेल तर तुमच्याकडे पैसा, अडका, संपत्ती ही कधीच आकर्षित होणार नाही. तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही प्रयत्न करा, तुमच्याकडे ते पैसे, ते काय म्हणतो ना आपण, संपत्ती, ते आकर्षित होणार नाही. त्यामुळे मूलाधार चक्राला आपल्याला स्ट्रॉंग बनवायचंय. सो जीवनाचा आधार आहे शारीरिक गरजा, विकास, अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड वरती परिणाम करतो. त्याच्यानंतर आपल्या शरीरामधला स्ट्रॉंग भाग कुठला आहे, ज्याच्यावर आपलं शरीर आधारित आहे. आपल्या शरीराचं मूळ काय आहे? बोन्स, स्नायू. जर बोन्स म्हणजे हाडं आणि स्नायूच नसतील तर आपलं शरीर राहील का? हार्ट राहू शकेल का? सो एक सापळ आहे ना एक शरीर म्हणजे. सो मूलाधार चक्र हे आपल्या हाडांवर, आपल्या स्नायूंवर, रंग लाल आहे त्यामुळे रक्तावरती परिणाम करतं. सो जेव्हाही आपल्या आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं, अॅनिमिया येतो, त्याच्यानंतर अजून रक्ताच्या संबंधित काही त्रास होतात, तेव्हा आपलं मूलाधार चक्र हे खराब झालेलं असतं. आपल्याला त्याला पॉझिटिव्ह करायचंय, स्ट्रॉंग बनवायचंय. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. पुढचं दुसरं चक्र आहे आपल्याला, त्याचं नाव आहे स्वाधिष्ठान चक्र. इंग्लिशमध्ये त्याला सॅक्रल चक्र म्हणतात. त्याच्यासोबत जी ग्लँड आहे, इथे मी ग्लँड पण दिली आहे बघा, एंड्रिनल ग्लँड. सो जसं मी सांगितलं की प्रत्येक चक्राच्या अंडर एक ग्लँड येते, तर त्या चक्र तुमचं डिस्टर्ब झालं की ते ग्लँडचं ऍक्टिव्हिटी डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. ओके, सो कुठे असतं हे? नाभीच्या 2 ते 3 इंच खाली. हे अप्रॉक्सिमेट आहे. ठीक आहे, एखाद्याचं 2 इंचावर असेल, एखाद्याचं 3 इंचावर असेल. प्रत्येकाला आपलं आपलं चक्र स्वतःला जाणवतं. सो नाभीच्या 2 ते 3 इंच खाली हे चक्र असतं. ओटीपोट आपण म्हणतो त्याला. त्याच्यानंतर त्याचा बीज मंत्र आहे वम. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वादिष्ठानला ऍक्टिव्हेट करायचंय, तुम्ही वमचा उच्चार करत राहायचाय. याला स्विचवर्ड सुद्धा म्हणतो. याला वैदिक स्विचवर्ड मध्ये वम हा स्विचवर्डच आहे सॅक्रल चक्रासाठी. त्याच्यानंतर त्याचं तत्व आहे पाणी, वॉटर एलिमेंट. रंग आहे केशरी. केशरी, भगवा. आणि हे इफेक्ट त्याचा कुठे होतो, तर आपले जे मनातले विचार आहेत, नवनवीन कल्पना, आयडियाज आपल्या ज्या मनात येतात, सृजनशीलता, उत्पादकता, म्हणजे आपलं जे रिप्रोडक्शन आहे, आपल्या मनात एक नवीन विचार येतो, हे सुद्धा प्रोडक्शनच आहे ना. फक्त बाळ म्हणजे रिप्रोडक्शन नाही, जे मनात विचार येतात ते सुद्धा एक नवीन भावना निर्माण होते. सो प्रत्येक गोष्टीची उत्पादकता, सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी याच्यावरती स्वाधिष्ठान आपलं वर्क करतं. त्याच्यानंतर जे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, ते सगळे ऑर्गन्स प्रजननासाठी, युट्रस, मूत्राशय, किडनी, हे जे सगळे ऑर्गन्स आहेत ह्याच्यासाठी स्वाधिष्ठान चक्रावर आपण ऍक्टिव्हेट करतो. आता स्वाधिष्ठान बघा, मनी रिलेटेड जर तुम्ही विचार केलात,
काय गोष्ट केल्यावर माझ्याकडे पैसा येणार आहे, हा जो विचार आहे, हा विचार तुमच्या लाईफमध्ये येण्यासाठी तुमचं सॅक्रल चक्र महत्वाचं आहे. बरोबर. एखादा बघा बिझनेस आहे, पण बिझनेस चालत नाहीये. सो मी काय एक्झॅक्टली केल्यानंतर माझा बिझनेस चालेल, किंवा मला जॉबमध्ये प्रगती नाही होते, मी काय केल्यावर माझी प्रगती होईल, हा जो विचार आहे ना, काय हा नवीन जो क्रिएटिव्ह विचार आहे ना, हा क्रिएटिव्ह विचार आपल्याला सॅक्रल देणार आहे. त्यामुळे सॅक्रल चक्र आपल्या भौतिक म्हणजे संपत्तीसाठी फार इम्पॉर्टंट आहे. तिसरं चक्र आहे आपलं मणिपूर चक्र. लक्षात घ्या, मणिपूर म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. नाभीच्या वरती आहे हे, 2 ते 3 बोटं नाभीच्या वर आहे, म्हणजे जिथे आपलं स्टमक येतं तिथे. त्याच्यानंतर त्याचा बीज मंत्र आहे रम. त्याचं तत्व जे आहे ते अग्नी तत्व आहे, फायर आहे. बघा इथे बरोबर आपलं स्टमक म्हणजे आपलं जे पित्ताशय जे आहे, बरोबर, पचन जिथे सुरुवात होते ते बरोबर तिथे येतं. आणि आपण आयुर्वेदात पण म्हणलं जातं की तुमच्या पोटामध्ये अग्नी असतो. ठीक आहे, तुमचा अग्नी जर चांगला असेल तर तुमचं पचन चांगलं होतं, तुमचं पोट चांगलं राहतं. तुमचा अग्नी जर कमी झालेला आहे, मंदावलाय, तर तुमचं पचन सुद्धा हळूहळू अपचन व्हायला लागतं. मग कॉन्स्टिपेशन, लूज मोशन्स, असे काही ना काहीतरी त्रास तुम्हाला यायला लागतात. सो अग्नी तत्वाचं हे मणिपूर चक्र आहे, ते पूर्णतः तुमच्या पोटावरती येतं. रंग आहे पिवळा, कारण का अग्नी आहे म्हणून पिवळा. कॉन्शियस माइंड म्हणजे तुम्ही कॉन्शियसली काय विचार करताय, आपण काल बघितलं कॉन्शियस माइंड. कॉन्शियसली तुम्ही काय विचार करताय, काय डिसिजन घेताय, काय लॉजिक्स लावताय, ह्या सगळं मणिपूर चक्र हँडल करतो. त्याच्यानंतर तुमच्यामधली शक्ती, ताकद, तुमची बुद्धी, तुमचा निर्धार. आपण म्हणतो ना एखाद्याला खूप विल पॉवर आहे, आत्मबळ, आत्मनिग्रह, हे जे सगळे आपल्याला पॉझिटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स देणारं चक्र आहे. तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स कमी असेल तर तुमचं मणिपूर चक्र कुठेतरी लॅकिंग आहे. सो पोटाच्या अवयवांवर म्हणजे तुमच्या डायजेशन मध्ये काहीही तक्रार असेल, त्याच्यानंतर तुमचं पित्ताशयाचं काही तक्रार असेल, काय म्हणतो ना आपण डायबिटीस, कारण का डायबिटीस ही कुठेतरी पचनावर आणि पित्तावरतीच जाते. तो डायबिटीस सुद्धा तुम्हाला असेल तर तुम्हाला मणिपूर चक्रावर काम करायचंय. ओके. सो पहिल्या मनीरेखीमध्ये आपण या खालच्या 3 चक्रांना जास्त महत्व देतो. मनीरेखी जेव्हा आपल्याला सिम्बॉल शिकवले जातील, जेव्हा अट्युनमेंट होईल, त्याच्यानंतर पहिले 21 दिवस आपण 7 चक्र बघतो, 7 चक्रांना हील करतो. पण त्याच्यानंतर आपल्याला फक्त ह्या खालच्या 3 चक्रांवरती फोकस करायचं. ओके, कसं करायचं ते मी हळूहळू शिकवेन. त्याच्यानंतर अनाहत चक्र म्हणजे आपलं हार्ट चक्र. हार्ट चक्र हे बरोबर हृदयाच्या किंवा छातीच्या मध्यभागी असतं. त्याचा बीज मंत्र आहे यम. त्याचं तत्व आहे वायू तत्व. रंग आहे हिरवा. आणि कशावर ते वर्क करतं, तर आपल्या ज्या भावना आहेत, इमोशन्स, फिलिंग्स, ह्याच्याशी जोडलं जाणारं हे चक्र आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो आनंद, प्रेम, दुःख, नैराश्य, ह्या ज्या सगळ्या भावना आहेत हे तिथे अडकून बसतात. म्हणजे दुःख असेल तर हार्ट चक्रामध्ये खूप निगेटिव्हिटी अडकून राहते. प्रेम असेल तर तेवढंच तुमचं हार्ट चक्र ओपन होतं. आणि रेकीच्या पुढच्या भागांमध्ये असं काही हिलिंग आहेत की जे तुम्हाला हार्ट चक्राने द्यायचे असतात. म्हणजे तुम्ही तुमच्या पाम चक्राने हिलिंग न देता फक्त तुमच्या हार्ट चक्र ओपन करून समोरच्याला हील करू शकता. सो हार्ट चक्र हे 3 मधलं चक्र आहे, आपल्या लाईफमध्ये बॅलन्स देणारं चक्र आहे. वरचे 3 चक्र आहेत, खालचे 3 चक्र आहेत, पण हार्ट चक्र असं आहे की जे मध्ये येतं आणि आपल्या लाईफमध्ये ते बॅलन्स देतं. त्यामुळे हार्ट चक्र ओपन ठेवणं हे सगळ्यांसाठी पॉझिटिव्हिटी घेऊन देणार आहे. त्याच्यानंतर छाती, हृदय, कार्डिओव्हास्क्युलर किंवा रेस्पिरेटरी डिसीजेस असतील तर ते तुमच्या हार्ट चक्राशी जोडलेले आहेत. ठीक आहे. डिप्रेशन, अँझायटी हे सुद्धा हार्ट चक्राशी जोडलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जाऊयात विशुद्धी चक्र किंवा थ्रोट चक्र. त्याच्याशी थायरॉइड ग्लँड किंवा पॅराथायरॉइड ग्लँड जी आहे ती कनेक्टेड आहे. गळ्याच्या बरोबर आपल्या गळा किंवा घसा आपण ज्याला म्हणतो त्याला मध्यभागी हे चक्र असतं. त्याचा बीज मंत्र आहे हम. ओके. रंग त्याचा आहे तो आहे आकाशी. ठीक आहे, स्काय ब्लू कलरचा हे चक्र आहे. त्याच्यानंतर तत्व आहे आकाश. आकाश तत्व स्पेस आहे ना. आपलं जे थ्रोट आहे, आपला आवाज कशामुळे बाहेर येतो, जे आपले काय आपण म्हणतो त्याला व्हॉइस बॉक्स आपण म्हणतो, त्या व्हॉइस बॉक्स मध्ये अशा 2 तारा असतात. आणि त्या अशा जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते आपण जो
उच्चार करतो त्याच्यामध्ये त्या अशा दाबल्या जातात आणि त्याच्यामधून आपण, सो स्पेस नसेल तिथे, जर आकाश नसेल, आकाश तत्व नसेल, तर त्या तारा वर्कच होऊ शकत नाहीत. आपल्या ज्या व्होकल कॉर्ड्स ज्या आहेत त्या वर्कच होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आकाश हे इथलं तत्व आहे. आणि आपला आवाज, आपले विचार दुसऱ्यांपर्यंत आपण कसे पोहोचवू शकतोय, त्याच्यानंतर आपल्या घशाच्या संदर्भात, म्हणजे सतत खोकला येत असेल, इन्फेक्शन होत असेल, किंवा थायरॉइड पॅराथॉइड थायरॉइड ग्लँडच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल, तर ते आपल्याला थ्रोट चक्रामुळे येतो. ओके. आता वरची जी तीन चक्र आहेत, थ्रोट चक्र, त्याच्यानंतर थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, हे जे तीन चक्र आहेत ही आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाची आहे. सो जेव्हाही आपण रेकी साधनेमध्ये पुढे जातो, नॉट ओनली मनी रेकी, कुठल्याही तुम्ही साधनेमध्ये पुढे जाता तेव्हा तुम्हाला ही चक्र ऍक्टिव्हेट ठेवणं गरजेचं असतं. ओके, पुढे जाऊयात. पुढचं चक्र आहे थर्ड आय चक्र, ज्याला आपण मराठीत म्हणतो आज्ञा चक्र. कुठे असतं तर दोन भुवयांच्या बरोबर मध्यभागी. जसं शंकराला तिसरा डोळा असतो तसं आपल्याला सुद्धा एक तिसरा डोळा असतो. जो डोळा जर आपण उघडला, जर ऍक्टिव्हेट झाला, तर आपल्याला खूप इंट्युशन्स येऊ शकतात. ज्या गोष्टी घडणार आहेत किंवा ज्या घडून गेलेल्या आहेत तिसऱ्या ठिकाणी, त्या आपल्याला आपल्याला इथे बसून आपल्याला जाणवू शकतात त्या गोष्टी. त्याच्यानंतर त्याचा बीज मंत्र आहे ओम. ठीक आहे, त्याच्यामध्ये म चा उच्चार जास्त करायचा आहे. तत्व आहे प्रकाश, लाईट तत्व. बघा, डोळे मिटल्यानंतर अंधार येतो, पण जेव्हा तुमचं थर्ड आय ऍक्टिव्हेट होतं ना, तुम्हाला प्रकाश दिसायला लागतो. तुम्हाला जाणवायला लागतं की तुम्हाला सगळ्या दिसतायत समोरच्या गोष्टी. ओके. सो प्रकाश तत्व. रंग आहे गडद निळा. ठीक आहे, डार्क ब्लू. ठीक आहे, किंवा नेव्ही ब्लू म्हणू शकतो आपण. दोन्ही डोळे कुठे कुठे वर्क करतं हे, तर दोन्ही डोळे आपले आतले जे सायनसेस असतात, पिट्युटरी ग्लँड बरोबर इथे मागे, जिथे आपण टिकली लावतो तिथे मागे पिट्युटरी ग्लँड असते, जी ग्लँड आपल्या सर्व बाकीच्या हार्मोन्सना बॅलन्स करत असते. ठीक आहे, दिव्य दृष्टी प्राप्त होणे, इंट्युशन येणे, हे सगळं आज्ञाचक्राचं काम आहे. ओके. आता पुढे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात वरचं, आपल्या बरोबर डोक्याच्या वर असलेलं असं क्राऊन चक्र, बरोबर मस्तकाच्या मध्यभागी हे चक्र स्थापित झालेलं आहे. त्याचा उच्चार ऍक्च्युली शांततेत मेडिटेशन केल्यावर हे चक्र ऍक्टिव्हेट होतं, त्यामुळे ऍक्च्युली त्याला बीज मंत्र असा नाहीये. पण काही लोक उम 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 असा बीज मंत्र त्याच्यासाठी देतात. तत्व आहे विचार. त्याचं जे एलिमेंट आहे त्याला थॉट, म्हणजे तुमचे विचार जेवढे तुमच्या कंट्रोलमध्ये असतील तेवढं क्राऊन चक्र तुमच्या कंट्रोलमध्ये राहतं. रंग आहे जांभळा. ठीक आहे, जामुनिया कलर. आणि कुठे कुठे अफेक्ट होतं हे, तर मेंदू आपला, मेन तर आपली सगळी नर्वस सिस्टीम, मज्जारज्जू, सगळे नर्व्स, पिनियल ग्रंथी, आणि आध्यात्मिक विकास, आपले स्पिरिच्युअल ग्रोथ, दुसऱ्या जगाशी संपर्क साधणे आणि आपल्या कार्मिक बंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला क्राऊन चक्राचा उपयोग होतो. ओके, लक्षात येत आहे? लक्षात येत आहे का कंटाळा आला, झोप यायला लागली, पोटामध्ये कावळे? ओके. ओके. सो आता आपली चक्र ही प्रॉब्लेम मध्ये आहेत किंवा निगेटिव्ह झालेली आहेत किंवा ब्लॉकेजेस मध्ये आहेत, तर हे आपल्याला कळणार कसं? तर मी प्रत्येक स्लाइड मध्ये त्याचे सिमटम्स सांगत होते. बघा, फिजिकल म्हणजे शारीरिक सिमटम्स काही सांगत होते, की जर तुम्हाला कंटिन्युअसली कंबर दुखत असेल, जर कंटिन्युअसली तुमचे गुडघे दुखत असतील, खालचे पाय, पोटऱ्या, मांड्या, तळवे दुखत असतील, तर कुठेतरी तुमचं रूट चक्र ब्लॉक झालेलं आहे किंवा निगेटिव्ह झालेलं आहे, म्हणजे जे फिजिकल सिमटम्स आहेत. जर तुम्हाला डायबिटीस व्हायला लागलाय, जर तुम्हाला पोटाच्या तक्रारी येत आहेत, इनडायजेशन होत आहे, गॅसेस होत आहेत, तर तुमचं कुठेतरी मणिपूर चक्र ब्लॉक व्हायला लागलंय. हे आपल्याला फिजिकल सिमटम्स मधून सुद्धा आपल्याला कळतं की आपले चक्र कसे काय ब्लॉक्ड आहेत. ठीक आहे. दुसरं म्हणजे इमोशनल. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला शारीरिक काहीच त्रास नाहीये, पण इमोशन्स कसे आहेत? एखादी व्यक्ती खूप भित्री असते, म्हणजे घराच्या बाहेर एकट्याला जायला सुद्धा भीती वाटत असते, किंवा सतत चोरी होईल का, म्हणजे घराच्या बाहेर जाताना सगळ्या खिडक्या बंद करा, दोन दोन कुलप लावा, 4 वेळेला तपासा, आजूबाजूच्यांना सांगा की मी घरात बाहेर चाललीये. खूप खूप
अतिरेक असतो त्या भीतीचा. जेव्हा अशा कुठल्याही इमोशन्स जेव्हा तुम्ही अतिरेकी करता, ठीक आहे, त्यावेळेला ते चक्र, रिलेटेड चक्र तुमचं प्रॉब्लेम मध्ये आहे हे समजायचं. म्हणजे एखाद्याला कॉन्फिडन्स अजिबात नसेल किंवा एखादा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलेला असेल, हा मी आहे ना, मी सगळं करू शकतो. जेव्हा एखाद्याच्या लाईफमध्ये मी आला, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलाय, तेव्हा त्याचं मणिपूर चक्र हे ओव्हर ऍक्टिव्ह होतंय, जास्त ऊर्जा खातंय. लक्षात घ्या, आपल्याला बॅलन्स हवाय. आपल्याला कमी सुद्धा नकोय, आपल्याला जास्त सुद्धा नकोय, आपल्याला बॅलन्स करायच्या आहेत गोष्टी, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे पेंडुलम डाउजर किंवा रेकी हिलर जे असतात, जे मसल टेस्टिंग कायनेसिओलॉजी करतात, ज्याच्या थ्रू आपल्याला कळतं की आपली चक्र ब्लॉक्ड आहेत. पेंडुलम डाउजर म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगते की अशा प्रकारचा डाउजर असतं आणि ह्याला रेकीच्या साह्याने आपण कनेक्ट करतो आणि कनेक्ट केल्यानंतर आपण त्याला जेही प्रश्न विचारतो की इथली एनर्जी कशी आहे, इथली एनर्जी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर ते आपल्याला उत्तर देत असत. ओके. सो ह्या पेंडुलम डाउजरच्या साह्याने आपण करवू शकतो, किंवा आजकाल नवीन निघालेले आहेत जे की चक्र आणि म्हणजे आपली ऑरा स्कॅन करून आपण स्कॅनरच्या थ्रू आपल्याला कळतं की आपली कुठली चक्र ब्लॉक्ड आहे. ओके. सो ही झाली आपली संपूर्णतः एनर्जी सिस्टीम. ठीक आहे. काय शंका, एनीबडी, काही शंका आहेत का? चक्र आणि मंत्रांचा फोटो शेअर करा. असा वेगळा फोटो नाही ऍक्च्युली माझ्याकडे. आता आपण जे हे केलं होतं त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतले असतील तर ते बरे होईल. ठीक आहे. काही शंका नाहीत कोणाला? दोनच ऑप्शन्स असू शकतात जर शंका येत नसतील. पहिली म्हणजे टीचर खराब आहे, की टीचर नीट काही शिकवत नाही. टीचर एकदम चांगली आहे, टीचर एवढं छान शिकवतीये की तुम्हाला सगळं कळतंय. आणि दुसरं म्हणजे स्टुडंट ढम्म आहेत, स्टुडंटला काही डोक्यात घुसत नाहीये. सो आपल्या केसमध्ये काय आहे? ओके, ठीक आहे. सी कसं आहे, जेवढा तुम्ही त्या गोष्टींवर विचार कराल, तिथे एनर्जी द्याल, तुम्हाला प्रश्न पडतील काही ना काहीतरी, ते प्रश्न विचारा. ठीक आहे. ओके. सो आता आपण काय करूयात, आपण आज फक्त एनर्जी फील करूयात की प्रत्येकाच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या शरीराभोवती जी ऑरा आहे ती एनर्जी आपल्याला फील कशी होते. सो बेसिकली रेकीमध्ये जे नवीन लोक आहेत, आपण करतो काय, तर त्या ऊर्जेशी, ब्रह्मांडामध्ये ती ऊर्जा आहे, त्या ऊर्जेसोबत आपण कनेक्ट करतो. त्या ऊर्जेला आपण आपल्या क्राऊन चक्रामध्ये, आपल्या माथ्यावरती त्या ऊर्जेला बोलवतो आणि आपल्या पाम चक्रामध्ये, आपल्या दोन्ही तळव्यांमध्ये पाम चक्र असतात, त्या पाम चक्रांमधून ती ऊर्जा आपण बाहेर सोडतो. आपण एक माध्यम बनतो. जसं नळ असतो, नळ आपल्या टाकीला जोडलेला असतो, लक्षात घ्या. आणि जेव्हा आपल्याला हवी आहे आपण नळचं टॅप चालू करतो आणि त्याच्यामधून पाणी यायला लागतं. त्याचप्रमाणे आपण ऊर्जेला जोडायचंय. एक खूप टँक आहे आपल्यावरती मोठा, त्या ऊर्जेशी आपण कनेक्ट करायचंय आणि आपल्याला हवी तशी आपल्या हातांमधून ती ऊर्जा बाहेर सोडून ती ऊर्जा वापरायची. वी आर जस्ट अ काय म्हणतो ना, मेडिएटर. आपण एक नळ आहोत. ओके. सो प्रत्येकाने आता थोडंसं पाणी पिऊन घ्या, एक 5 मिनिटं एक प्रयोग करूयात आपण. प्रत्येकाच्या हातामधून ती ऊर्जा कशी जातीये हे आपल्याला जाणवेल. पाणी पिऊन घ्या. आणि जेही कोणी आहे ज्यांना इच्छा आहे करायची प्रयोग माझ्यासोबत, त्यांनी पाणी पिऊन तुमचे व्हिडिओ चालू करून व्हिडिओच्या समोर बसा. कोण कोण पहिल्यांदा रेकीला फील करणार आहे? राखे मॅडम जुने आहेत. अजून कोण? श्रीहरी सर, सुमेधा घोले, अश्विनी मॅडम, चित्रा मॅडम.
सुनंदा पाटील, ओके, पहिल्यांदाच फील करणार आहात. ओके ओके. चलो, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी एक्साइटेड आहे. जे ऑलरेडी उसुई रेकी प्रॅक्टिस करतात त्यांना माहितीये काय फील येणार आहे. पण जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मला एक्साइटमेंट. ओके, चलो, आता प्रत्येकाने आपले हात जोडायचे. हात थोडेसे असे घासून घ्या. ठीक आहे, एक 15 ते 20 वेळेला. आणि आपल्या हृदयाच्या समोर हात हात जोडलेले राहू दे. डोळे मिटा आणि तुमचं चित्त एकाग्र करा, तुमचं मन एकाग्र करा. श्वास घ्या. डीप ब्रीद इन अँड स्लोली ब्रीद आउट. डीप ब्रीद इन अँड स्लोली ब्रीद आउट. डीप ब्रीद इन अँड स्लोली ब्रीद आउट. आता आपल्याला दोन्ही हात थोडेसे लांब करायचे. किती? 1 सेंटीमीटर, फक्त 1 सेंटीमीटर, जास्त लांब नाही करायचे. थोडेसे दोन्ही हातांच्या पंजामध्ये थोडस 1 सेंटीमीटर एवढं अंतर घ्या. डोळे मिटलेले राहू देत. आणि तुमचं सगळं लक्ष तुमच्या दोन्ही हातांच्या बरोबर सेंटरला, पाम ऑफ युअर सेंटर ऑफ युअर पाम, तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करा. फोकस ऑन युअर पाम्स. आता मनामधून फक्त त्या ऊर्जेला सांगा की हे दिव्य रेखी ऊर्जानो माझ्या हातात प्रवाहित व्हा. हे दिव्य रेखी ऊर्जानो माझ्या हातात प्रवाहित व्हा. हे दिव्य रेखी ऊर्जानो माझ्या हातात प्रवाहित व्हा. ओके, फोकस करा तुमच्या पाम्स मध्ये. आता तुमचे पाम हळूहळू थोडेसे अगदी हलक्या हाताने पुढे मागे पुढे मागे पुढे मागे हलवायचा प्रयत्न करा. पुढे मागे हलवायचा प्रयत्न करा. थोडं अंतर तुम्ही वाढवलं तरी चालेल. तुमच्या हातामध्ये काहीतरी जडपणा जाणवेल, एखाद्याला गरमपणा जाणवेल, एखाद्याला टिंगलिंग जाणवेल, मुंग्या येतील, काहीतरी वेगळं तुमच्या हातामध्ये तुम्हाला जाणवेल. इझिली तुम्हाला लांब नेता येणार नाहीत हात, इझिली जवळ घेता येणार नाहीत. थोडस ताकद लावावी लागेल. असं वाटेल की काहीतरी एनर्जी, काहीतरी बॉल तुमच्या हातामध्ये आहे, काहीतरी गोळा तुमच्या हातामध्ये आहे. जस्ट फील दॅट एनर्जी. ओके, आता काय करूयात, आपल्याला ही एनर्जी थांबवायची. जर तुम्हाला त्याचा जो फिलिंग आहे तो घेऊन तुम्हाला तुमचं मन भरलं असेल त्या फिलिंगने, तर आपल्याला जर एनर्जी थांबवायची असेल तर त्या एनर्जीला आधी थँक्यू म्हणा. थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, दोन्ही हात जुळवा. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि हलके डोळे उघडा. ओके. ओके, कोणाकोणाला जाणवली छानपैकी? जे लोक नवीन होते इथे, ज्यांनी मला मेसेज केले, चित्रा मॅडम, सुनंदा मॅडम, हेमलता मॅडम, स्मिता मॅडम, जे नवीन लोक होते त्यांना काही जाणवले? कदाचित पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही अगदी पहिल्यांदा एनर्जी सोबत कनेक्ट होता त्यावेळेला एवढी नाही जाणवणार, काहीतरी जाणवेल थोडंफार, 5-10%. पॉझिटिव्ह वाटलं, पण हातामध्ये काही जाणवलं का? हातामध्ये तुमच्या पाम चक्रामध्ये जडपणा किंवा एनिथिंग
काही सेन्सेशन्स, वेगळे सेन्सेशन्स काही जाणवले का? एनीबडी वॉन्ट्स टू टॉक? कोणाला बोलायचंय? राखी मॅडम, राखी मॅडम, तुम्ही माझ्या स्टुडंट आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जाणवलाच पाहिजे. ओके. खूप नाही जाणवलं. ओके, बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. आता जेव्हा आपली अट्युनमेंट होईल ना, अट्युनमेंट म्हणजे काय मी सांगते, शक्तिपात. अं, थोडक्यात सांगायचं झालं तर शक्तिपात म्हणजे ती जी युनिव्हर्सल ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा प्रत्येकामध्ये थोडी थोडी आहे. पण जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या माध्यमातून त्या ऊर्जेशी कनेक्ट होतो, अजून सोप्या भाषेत सांगते. फॉर एक्झाम्पल, आपला एखादा बॉस आहे, आपला एखादा, आणि त्या बॉसच्या जवळ एखादा इंटर्न आहे जो नवीन जॉईन झालेला आहे, ज्युनियर व्यक्ती आहे. त्या बॉसच्या जवळ त्या ज्युनियर व्यक्तीला काम नेऊन न्यायचंय, काहीतरी काहीतरी शिफारस करायची. तर मधला जो मॅनेजर असतो ना, किंवा जो तिथला सिनियर पोस्टचा व्यक्ती असतो, जो बॉसच्या नेहमी कनेक्शन मध्ये असतो, ती व्यक्ती त्या ज्युनियरला सोबत नेऊन जाते आणि हे हे याचं याचं काम आहे, हे करायचंय, हे सांगते. बरोबर, नॉर्मली सुद्धा आपल्या ऑफिसेसमध्ये असंच होतं. किंवा एखाद्याच्या मंत्री संत्री जो असेल त्याच्या कनेक्शन मध्ये कोणी असेल, तर आपलं काम मंत्र्याकडून करून घ्यायचं असेल तर आपण कोणाच्या तरी कनेक्शनच्या थ्रू जातो. बरोबर. सेम वेज आपली ही ब्रह्मांडीय ऊर्जा खूप प्रचंड आहे. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला एक व्यक्ती लागते की ज्याचं कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे. मी इतके वर्ष प्रॅक्टिस करतेय, डेली मी प्रॅक्टिस करतेय. मी फक्त रेकी म्हटलं नाही, मनात फक्त विचार आला ना की आता मला कनेक्ट व्हायचंय, तरी मी कनेक्ट होऊन जाते बरेचदा. सो ज्याचं कनेक्शन चांगलं आहे, अशी एखादी व्यक्ती, सिनियर, ट्रेनर, कोच, गुरु, अशा लोकांनी जर, जे नवीन आहेत, जे ज्युनियर्स आहेत, जे आत्ताशी शिकतायत या फील्डमध्ये, त्या लोकांचं जर कनेक्शन करून दिलं तर तुम्ही खूप पटकन कनेक्ट होऊ शकता. लक्षात येत आहे? सो आपल्याला हे कनेक्टिव्हिटी करतो त्याला म्हणतो अट्युनमेंट करणं. ठीक आहे, शक्तिपात करणं म्हणजे ती शक्ती तुमच्यामध्ये भरून देण्याचं काम म्हणजे शक्तिपात. ओके. याच्यामध्ये आपण करतो काय, देर आर स्पेसिफिक सिम्बॉल्स. उद्या आपण एक सिम्बॉल शिकवणार आहोत जे की ज्याला अट्युनमेंटची गरज नाहीये, पण बाकीचे जे सिम्बॉल्स असतात स्पेसिफिक, त्याला आपण सॅक्रेड म्हणतो. सॅक्रेड म्हणजे जे आपण जास्त लोकांशी बोलत नाही, जास्त लोकांना ते आपण दाखवू नाही शकत. सो ते सॅक्रेड सिम्बॉल्स असतात. जसं आता जे नवीन जे उसुई रेकी प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती असेल की चोपुरे सिम्बॉल आहे. त्याचप्रमाणे मनी रेकीचे काही सॅक्रेड सिम्बॉल्स आहेत, त्याची अट्युनमेंट तुम्हाला केली जाते. ते तुमच्या चक्रांमध्ये, तुमच्या ऑरामध्ये ते सिम्बॉल्स टाकले जातात. सो त्यांची ऍक्टिव्हेशन राहतात आणि जेव्हाही तुम्ही विचार कराल की मला हे सिम्बॉल वापरायचंय, ते ऍक्टिव्हेट होतं. ओके. सो याला म्हणतो अट्युनमेंट. जेव्हा ही प्रोसेस होते, ही शक्तिपाताची जेव्हा प्रोसेस होते, तेव्हा तुम्हाला, ज्या लोकांना वाटतंय ना की मला कमी जाणवलं, मला जास्त काही जाणवलं नाही, तेव्हा त्यांना जास्त जाणवायला लागेल. ऋतुजा मॅडम म्हणतात मला खूप फील होत होती, हात गरम झाले. व्हेरी गुड. प्रत्येकाला वेगळी जाणवेल, प्रत्येकाचं जे इम्पॅक्ट आहे तो वेगळा असेल. ओके. सो चलो, सो आजचा काय होमवर्क, अजून एक होमवर्क आहे. एक तुम्हाला स्विच वर्ड देते. स्विच वर्ड आहे श्रिम्ब्रजी. SHREE, श्रिम, EEM, SHREEM, श्रिम ब्रजी, BRZEE, BRZEE, श्रिम्ब्रजी. ओके. उच्चार पण असाच येतो, श्रिम्ब्रजी, 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 श्रिम्ब्रजी. ओके. सो हा स्विचवर्ड कशासाठी आहे? आपल्या चक्रांमधून, आपल्या ऑरामधून, सबकॉन्शियस मधून जेही मनी ब्लॉकेजेस आहेत, जेही मनी ब्लॉकेजेस आहेत, ज्याच्यामुळे आपल्याकडे पैसा येत नाहीये, ज्याच्यामुळे आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी येत नाहीये, असे ब्लॉकेजेस कमी करणारा हा स्विच वर्ड आहे. याला वैदिक स्विच वर्ड म्हणतात, श्रिम्ब्रजी. ओके. आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जमलं तर माळेवर करा. माझ्याकडे एक कमलगट्ट्याची माळ आहे, इफ यू नो. कमलगट्टा म्हणजे कमळाच्या बिया असतात. तर या कमलगट्ट्याच्या माळेवर 108 वेळेला याचा जप तुम्ही करू शकता, किंवा तुमच्याकडे माळ नसेल
तर प्रॉक्सी चॅन्टिंग म्हणजे काम करता करता, तुम्ही कुकिंग करताय, तुम्ही गाडी चालवताय, तुमचं असं काहीतरी काम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं डोकं लावायची गरज नाहीये, कपड्यांच्या घड्या घालताय, भांडी घासताय, काहीही, एनिथिंग, अशा वेळेला तुम्ही श्रीम्प प्रॉक्सी चॅन्टिंग करायचं आहे 5 ते 10 मिनिटं, कमीत कमी 5 ते 10 मिनिटं. फास्ट करा, स्लो करा. तुम्ही युट्यूबवर ह्याचे मी तुम्हाला परत एक हे पाठवेन. युट्यूबवरती ह्याचे खूप सारे 1 तासाचे, 1.5 तासाचे, 10 मिनिटाचे, 7 मिनिटाचे श्रीम्प चॅन्ट्स असतात. ते लावा, त्याच्या सोबत सोबत म्हणा सुरुवातीला. हं? जेवढं तुम्ही श्रीम्प जास्तीत जास्त चॅन्ट कराल तेवढं, एक मिनिट मी इथे लिहून पाठवते, ठीक आहे? बरोबर आहे, श्रीम्प ज्यांनी लिहिलंय त्यांनी. ओके. सो श्रिम्प आपल्याला जास्तीत जास्त चॅन्ट करायचंय. किती दिवस करायचं? जेवढ्या तुम्हाला, जेवढे ब्लॉकेजेस ओपन करायचे तितके दिवस, ठीक आहे? इफेक्ट तुम्हाला 4-5 दिवसात, 7 दिवसात जाणवायला लागेल. श्रिम्प इफेक्ट जो आहे तुम्हाला 4 ते 5 दिवसात, 7 दिवसात जाणवायला लागेल. पण थांबवायचं नाहीये. मी गेले 2 वर्ष करतेय, मला खूप छान फायदा होतोय. सो श्रिम्प इज मॅजिकल आणि त्याचा नक्की तुम्ही फायदा करून घ्या. एनी टाइम, असं काही नाही आंघोळ केल्यावर बसायचं तुम्ही. बिना आंघोळीचं रात्री झोपताना, झोपेमध्ये, कधीही करू शकता. तो ह्याला काहीही नियम नाहीयेत. तुम्ही एनी टाइम, जर तुम्ही माळेवर करत असाल, जशी मी आता तुम्हाला माळ सांगितली, ह्या माळेवर जर तुम्ही करत असाल तर मात्र तुम्हाला एका ठिकाणी बसायचंय. हं? आणि त्या ठिकाणी मांडी घालून बसून किंवा खुर्चीत बसूनच तुम्हाला तो चॅन्ट करायचा आहे. माळ घेऊन तुम्ही सगळीकडे फिरू शकत नाही. लक्षात येतंय? ओके, चलो. सो आजचा आपला क्लास आपण इथेच थांबवूयात. अजून एक सूचना, अजून एक सूचना. उद्या मला माझं पर्सनल काम असल्यामुळे, गुरुवार आहे, मला क्लास घेता येणार नाहीये. तर आपण उद्याचा क्लास आपण शुक्रवारी पोस्टपोन करत आहोत, फ्रायडेला 12 वाजता. ग्रुपमध्ये मी मेसेज टाकणार आहे. पण उद्या आपला हा फ्रीवाला क्लास नाही होणार आहे, आपला फ्रायडेला होणार आहे. ओके, चलो. बोला श्रद्धा मॅडम, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. आणि ज्यांना मॅम, ही आत्ताची आपली लेवल फर्स्ट आहे. अशा किती लेवल असतात मणिरेखीच्या? मनीरेखीच्या 3 लेवल्स असतात. लेवल 1 ही बेसिक असते, ज्याच्यामध्ये आपण काही रेमेडीज आणि आपला ऑरा आणि चक्रांवरती जास्त फोकस करतो. लेवल 2 ओके. मध्ये आपल्याला 6 सिम्बल्स मिळतात. त्या 6 सिम्बल्सचा वापर करून आपण स्वतःचं हिलिंग करू शकतो, दुसऱ्याचं हिलिंग करू शकतो. म्हणजे घरामध्ये आपला नवरा असेल, आपले मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, अशा लोकांचं तुम्हाला हिलिंग करायचंय, करू शकता तुम्ही ऍज अ हिलर म्हणून. उसुई रेखीच्या सोबत मनीरेखी वापरू शकता. त्याच्यानंतर काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतील, की एखादं घर घ्यायचं असेल, अडकलेले पैसे असतील, कोणाकडून पैसे येणं असेल, असे असे काही प्रॉब्लेम्स असतील, ते तुम्ही लेवल 2 मध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे? त्याची फी वगैरे काही कसे आहेत ते तुम्ही ग्रुपवर टाकलं तरी चालेल, म्हणजे करायचं अं, असेल तुम्हाला तर. मी तिसऱ्या दिवशी सांगते, आपल्या शुक्रवारच्या ओके. क्लासमध्ये सांगते. ठीक आहे? ओके. ओके. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. फाईन. अजून कोणाला काही प्रश्न असेल? फ्रायडे इव्हिनिंग क्लास जॉईन करता येईल का? हो, येस, डेफिनेटली. उद्या क्लास सकाळचाही होणार नाहीये आणि संध्याकाळचाही होणार नाहीये. आपण फ्रायडेला 12 वाजता भेटणार आहोत. आणि टिल द टाइम होमवर्क करत राहा, श्रीमब्रजी करत राहा. काय काय मजा येते, जे नवीन नवीन रेमेडीज मी सांगते ते करून लाईफमध्ये काय छोटे छोटे चेंजेस होत आहेत ते ऑब्झर्व करा. मला सांगा, तुमचा फीडबॅक द्या. कारण काय बघा, एखादी पॉझिटिव्ह गोष्ट जरी ती 2% पॉझिटिव्ह असेल ना, ती तुम्ही जर सांगितली, बाकीच्यांचा एनर्जी तुम्हाला मिळते आणि ती 2 चे 20% व्हायला किंवा 20 चे 80% व्हायला मदत होते. सो हा पॉझिटिव्ह लूप आहे, हा पॉझिटिव्ह लूप आपल्याला तयार करायचा आहे. ओके. ज्यांनाही लॉग आउट करायचं ते करू शकतात. थँक्यू, थँक्यू. कोण प्रश्न विचारताय? काय फ्रायडे इव्हिनिंगला क्लास होईल? संध्या मॅडमने आता विचारलाय गेस. बोला ना मॅडम, संध्या मॅडम, हँड रेज करा. जपमाळ कुठलीही चालेल, जपमाळ कुठलीही चालेल. साधी साधी आपली तुळशीची माळ असते तीही चालेल, रुद्राक्ष, स्फटिक. पण जेव्हा श्रीम म्हणजे लक्ष्मीचा जप आहे, सो जेव्हा लक्ष्मीचा जप करतो तेव्हा कमलगट्ट्याची माळ असेल तर कनेक्ट जास्त फास्ट होतं. कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करा.